Hi student, how are you? Today we are starting our EVS first lesson, our Earth and our solar system. Today I am teaching you the first lesson of our EVS first, our Earth and our solar system. EVS 1 च्या पहिल्या धड्यामध्ये तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपला पहिला धडा आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला याचा अभ्यास करणार आहोत. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. ज्या वेळेस आपण निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळेस एकटक बघत असतो त्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये असंख्य तारे काय चमकताना दिसतात. ज्यावेळेस आपण रात्रीच्या आकाशामध्ये आकाशाकडे एकटक पाहत असतो त्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये असंख्य छोटे छोटे तारे चमकताना दिसतात किंवा लुकलुकताना दिसतात. सम स्टार्स आर प्रॉमिनंट while some are teeny and faint. आता यामधले काय असतात, काही स्टार्स हे प्रॉमिनंट असतात. प्रॉमिनंट म्हणजे काय असतात की काही स्टार्स हे काय होतात की सारखे आपला प्रकाश देत असतात, तर काही स्टार जे असतात हे लुकलुकत असतात. म्हणजे त्यांचा जो प्रकाश आहे काही स्टार्सचा हा काय होत असतो की चालू बंद किंवा लुकलुक लुकलुक काजव्यासारखा करत असतो. If we look at them carefully, we find many of them twinkle and some do not. If we look at them carefully, आपण जर त्या स्टार्सकडे काळजीपूर्वक पाहिलं, ज्यावेळेस पौर्णिमा वगैरे असते त्यावेळेस आपण आकाशामध्ये जर एकटक बघत राहिलो ताऱ्यांकडे, तर काही तारे आपल्याला असे दिसतात की ते काय होतात, त्यांचा प्रकाश सातत्याने देत असतात, तर काही तारे हे काय असतात लुकलुकत असतात. त्यांचा लाईट जो आहे ताऱ्यांचा हा चालू बंद होत असतो. We find that many of them twinkle but some do not. आता यातले काही तारे काय होतात, सारखे चमकत असतात तर काही चमकत नाही. The sun and the moon are comparatively close to the earth. आता आपल्या सूर्याभोवती पृथ्वी आणि चंद्र हे सूर्यापासून समान अंतरावर दोन्ही ग्रह आहेत. The sun and the moon are comparatively close to the earth. चंद्र आणि सूर्य हे दोन्हीही ग्रह आपल्या पृथ्वीपासून समान अंतरावर आहेत. त्यामुळे हे दोन्हीही ग्रह आपल्याला मोठ्या आकारामध्ये आणि वर्तुळाकार दिसतात. सो वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली. आता आपला सूर्य आणि आपला चंद्र हे दोन्हीही ग्रह आपल्या पृथ्वीपासून समान अंतरावर आहेत. त्यामुळे आपल्याला या ग्रहांचा मोठा आकार तर दिसतोच, परंतु हे ग्रह गोल आहेत हे स्पष्टपणे आपण पृथ्वीवरून बघू शकतो. किंवा आपल्या उघड्या नुसत्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला हे दिसतं की आपला चंद्र हा गोल आहे, त्याप्रमाणे आपला सूर्य सुद्धा काय आहे, गोल आहे. The sun and the moon and the stars, planet etc. all are known as heavenly bodies. सूर्य, चंद्र त्याचप्रमाणे जे तारे असतात, ग्रह असतात, यांना आपण आपली सूर्यमाला असे म्हणतो. आता ह्या पाठामध्ये आपण हेच बघणार आहोत की आपला अर्थ, आपली पृथ्वी आणि अवर सोलर सिस्टीम, आपली पृथ्वी आणि आपली सोलर सिस्टीम. आता ह्यामध्ये आज आपण पहिला पॉइंट अभ्यासणार आहोत, द स्टार्स. स्टार्सला आपण म्हणतो तारे. हे तारे आपल्याला कधी दिसतात, ज्यावेळेस पौर्णिमा असते. पौर्णिमेच्या काळात आपण सुट्टीसाठी जातो वगैरे, तुम्ही एखाद्या गावात जा, खेडेगावात जा, वर आकाशाकडे एकटक निरभ्र बघा किंवा आपल्या बिल्डिंगवर जा, घराच्या छतावर जा, आकाशाकडे एकटक बघा. आकाशामध्ये असंख्य तारे तुम्हाला लुकलुकताना दिसतील, असंख्य तारे चमकताना दिसतील. आता हे स्टार्स म्हणजे काय हे आपल्याला या पाठामध्ये दिलेलं आहे. आधी आपण या स्टारचं डेफिनेशन जे आहे ते आपण आता बघणार आहोत. The heavenly bodies that are twinkle are called stars. The heavenly bodies that are twinkle are called stars. The heavenly bodies that are twinkle are called stars. Stars have their own lights. Stars have their own lights. The heavenly bodies that are twinkle are called star, and stars have their own light. ज्या चांदण्या लुकलुकतात किंवा जे तारे चमकतात त्यांना तारे किंवा चांदण्या असे म्हणतात. आकाशामध्ये ज्या चांदण्या लुकलुकतात किंवा चमकतात त्यांना तारे असे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. हे जे तारे असतात यांना स्वतःचा प्रकाश असतो, हे इतरांचा प्रकाश घेत
नाही, हे स्वयंप्रकाशी असतात आणि हे रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला चमकताना दिसतात. सकाळी सूर्यप्रकाश हा प्रखर असतो, त्यामुळे तारे हे आपल्याला दिवसा दिसत नाही, तर रात्रीच्या वेळेस अंधार असतो, चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो आणि या शीतल प्रकाशामध्ये आपण उघड्या डोळ्यांनी हे तारे बघू शकतो. आता स्टार्सचं डेफिनेशन आपण परत एकदा बघणार आहोत. The heavenly bodies that are twinkle are called stars. The heavenly bodies that are twinkle are called stars. Stars have their own lights. काय होतं, जे तारे किंवा चांदण्या आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस लुकलुकतात किंवा चमकतात त्यांना चांदण्या किंवा तारे असे संबोधलं जातं आणि या ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. हे तारे काय असतात, स्वयंप्रकाशी असतात, हे स्वतः चमकतात. त्यानंतर दुसरं आहे आपण बघणारे प्लॅनेट्स. आता प्लॅनेट्सला मराठीमधून आपण म्हणतो ग्रह. आता आपला पृथ्वी हा सुद्धा काय आहे, एक ग्रह आहे. आपली जी पृथ्वी आहे हा एक ग्रह आहे. पृथ्वीसारखे अनेक ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये आहेत. पृथ्वीसारखे अनेक ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये आहेत. आता प्लॅनेट्स म्हणजे काय आपण बघूया. प्लॅनेट्सचं डेफिनेशन मी एकदा सांगणार आहे आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. आता स्टार्स आणि प्लॅनेट्स मध्ये डिफरन्स पहा. प्लॅनेट्स मध्ये काय होतं, द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. आणि स्टार्स मध्ये काय होतं, दॅट द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स आणि द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. म्हणजे काय होतंय की जे तारे चमकत नाही किंवा जे छोटे ग्रह लुकलुकत नाही, छोटे असतील मोठे ग्रह असतील, त्यांना आपण ग्रह असे म्हणतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ज्या चांदण्या लुकलुकत नाही, चमकत नाही, त्यांना ग्रह असे म्हटले जाते. आता ताऱ्यांचं डेफिनेशन काय होतं, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टार्स हॅव देअर ओन लाईट्स. आणि प्लॅनेट्सचं काय बघितलं आपण, द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये असे काही तारे आहेत जे स्वतः चमकत नाही किंवा जे स्वयंप्रकाशी नाही, त्यांना आपण ग्रह असे म्हणतो. ग्रहांचे दोन प्रकारे, लघुग्रह आणि मोठे ग्रह असे दोन प्रकारे. पृथ्वी हा आपला मोठ्या ग्रहांपैकी येतो, तर काही इतर पृथ्वीचे किंवा सूर्याचे इतरही लहान ग्रह आहेत. आता आपण बघितलं स्टार्स. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. आणि प्लॅनेट्स बघितलं आपण, द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. जे रात्रीच्या अंधारामध्ये चमकतात, लुकलुकतात, त्यांना तारे असे म्हणतात, ज्यांना स्टार्स म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि जे छोटे चांदण्या आहेत किंवा छोटे ग्रह, मोठे ग्रह आहेत, ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, जे स्वयंप्रकाशी नसतात, त्यांना ग्रह असे म्हटले जाते. त्यानंतर प्लॅनेट्स नंतर आपण बघणार आहे, स्टार्स झालंय, प्लॅनेट झालंय आणि ह्या प्लॅनेट्स नंतर आपण बघणार आहे आता द सोलर सिस्टीम. आता सोलर सिस्टीम म्हणजे काय असतं की आपल्या सूर्याभोवती जे ग्रह फिरत असतात त्यामध्ये तारे असतील, पृथ्वी असेल, इतर ग्रह असतील जसं मंगळ आहे, गुरु आहे, शनी, इतर जे ग्रह असतील, ह्या सर्व या सर्व ग्रहांनी मिळून आपली काय होते, सूर्यमाला तयार होते. आता या सूर्यमालेचं डेफिनेशन काय आहे, सूर्यमाला कशी तयार झाली किंवा याचे डेफिनेशन जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. अवर अर्थ इज अ प्लॅनेट्स. आता सोलर सिस्टीम मध्ये अवर अर्थ, आपली पृथ्वी हे काय आहे, एक प्लॅनेट आहे. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट्स लाईट फ्रॉम द सन. आता आपली पृथ्वी हे काय, एक ग्रह आहे. आपली जी पृथ्वी, आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही काय, एक ग्रह आहे. आणि आपल्या पृथ्वीला जो लाईट मिळतो, जो प्रकाश मिळतो, हा कशापासून मिळतो, सूर्यापासून मिळतो. हा जो प्रकाश मिळतो हा आपल्याला देतो सन, सूर्यप्रकाश. आपल्या पृथ्वी किंवा इतर जे ग्रह असतील यांना सूर्यप्रकाश देण्याचं काम हा सूर्यग्रह करत असतो. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट लाईट फ्रॉम द सन. इट मूव्स अराउंड द सन. इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली अर्थ ही काय, एक प्लॅनेट आहे. म्हणजे अवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी ही काय, एक. आपल्या पृथ्वीला प्रकाश हा सूर्यापासून मिळतो. आपली पृथ्वी सूर्याभोवती जे फिरते त्याला पृथ्वीचं परिभ्रमण किंवा परिवलन असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्र, इथून पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये या पाठाचा पाहणार आहोत. थँक्यू.